झी 24 तासनं उघडकीला आणलेल्या पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये पार्थ पवार यांना वाचवण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत का अशी चर्चा आता रंगली आहे। राज्याच्या मुद्रांक महानिरीक्षकाच्या निर्णयाविरोधात थेट हायकोर्टामध्ये दाद मागण्याऐवजी आता शासन म्हणजे महसूल मंत्र्यांकडे अपील करण्याची तरतूद करणारं महत्त्वपूर्ण विधेयक विधानसभेमध्ये शुक्रवारी मंजूर करण्यात आले आणि त्यामुळे पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये अडचणीमध्ये आलेल्या पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला वाचवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असल्याची चर्चा सुरू झालेली आहे। पार्थ पवार यांच्या कंपनीला 21 कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरण्याची नोटीस सहनिबंधकांनी बजावलेली आहे आणि या प्रकरणामध्ये आता मुद्रांक महानिरीक्षकांनी निर्णय दिल्यानंतर महसूल मंत्र्यांकडे अपील दाखल करण्याची मुभा मिळाली आहे। ही दुरुस्ती झाली नसती तर थेट उच्च न्यायालयामध्ये अपील करावं लागलं असतं। त्यामुळे कुठेतरी पार्थ पवार यांना वाचवण्याचा प्रयत्न होतोय असं बोललं जातंय। या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडे। कृष्णात, आपण पाहिलेलं आहे वारंवार पार्थ पवार यांचा जेव्हा मुद्दा येतो तेव्हा सरकार सुद्धा त्या संदर्भात काही बोलायला तयार नसतं आणि आता तर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। काय अधिकची माहिती आहे? अमेडिया कंपनीला 21 कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी भरण्याचे आदेश या संबंधित विभागाने दिलेले आहेत आणि या निर्णयाच्या विरोधात कदाचित थेट उच्च न्यायालयामध्ये जावं लागलं असतं, परंतु आता त्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे। कारण ज्यावेळी मुद्रांक महानिरीक्षक एखादा निर्णय देतो त्यावेळी त्या निर्णयाच्या विरोधात थेट उच्च न्यायालयात जावं लागत होतं, परंतु आता त्याला एक बदल करण्यात आलेला आहे आणि त्याऐवजी महसूल मंत्र्यांकडे या विरोधात दाद मागता येईल अशा प्रकारचे एक बदल यामध्ये करण्यात आल्याचं विधेयक काल विधानसभेत संमत झालेलं आहे। त्यामुळे याचा फायदा सर्वाधिक जास्त पार्थ पवार यांचा होऊ शकतो। त्यांना वाचवण्याच्या प्रयत्न सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान या आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। आपण त्यांची सुद्धा या संदर्भातली प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। अंजली ताई, गेल्या सातत्यानं अनेक दिवसांपासून झी 24 तासनं हे प्रकरण उघडकीला आणलेलं आहे। वारंवार या संदर्भातला पाठपुरावा सुद्धा आम्ही करतोय आणि आता एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पार्थ पवार यांना वाचवण्यासाठी सरकारनं प्रयत्न सुरू केलेले आहेत अशी चर्चा रंगलेली आहे। कारण राज्याच्या मुद्रांक महानिरीक्षकाच्या निर्णयाविरोधात आता थेट हायकोर्टामध्ये दाद मागण्याऐवजी महसूल मंत्र्यांकडे अपील करण्याची तरतूद करणारं महत्त्वपूर्ण विधेयक हे शुक्रवारी मंजूर झालेलं आहे। याला म्हणतात राजकारण। म्हणजे राजकारण करायचंय आता तो पक्ष जर आपल्याला गणितात बसत असेल, गणितात हवा असेल, त्यावेळेस त्याच्यावर थोडी ढील द्यायची। जरा आपल्या विरोधात गेले की त्यांची परत ढील कसून घ्यायची। हे सगळे करण्याचेच हे उद्योग असतात। पण आत्ताच्या घटकेला म्हणजे जर काल आपण बघितलं हे जे आलंय की त्या महानिरीक्षकांच्या निर्णयाच्या विरोधात जे पूर्वी थेट कोर्टात जायला लागायचं आणि कोर्टात न्याय योग्य तो होईलच, पण ते कुठेतरी ही जी एक स्टेप ऍड केली आहे, शंका नक्कीच मनात निर्माण होतीये की कशासाठी आहे। ह्या व्यतिरिक्त आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे काल जे कलेक्टरांनी स्टेट ऑफ महाराष्ट्र तर्फे हा पूर्ण डीलच रद्द होण्यासाठी सिव्हिल कोर्टात दाद मागितली। खरं तर मी स्पष्टपणे खारगे समितीला सांगितलं होतं की सिव्हिल नाही, याच्यात क्रिमिनल अँगल आहे। कारण ज्या पद्धतीने पेपर्स फोर्ज केलेत, एकदा नाही 4 ते 5 वेळा फोर्जिंग झालेलं आहे, याच्यात क्रिमिनल लायबिलिटी होते आणि त्यांना क्रिमिनल ॲज वेल एज सिव्हिल हे कोर्टाला ठरवू दे। पण तसं न करता फक्त सिव्हिल लायबिलिटी घेऊन ते सेल डीड कॅन्सलेशनसाठी कोर्टात गेले। म्हणजे याच्यात कोर्ट निर्णय काही घेणार नाही, पोलिसांच्या याच्यात चौकशी राहील, हवं तसं आणि हवं तेव्हा हे बदलून घेता येईल। अगदी, त्यावेळी कुठेतरी पार्थ पवार यांना वाचवण्यासाठीच हे विधेयक आणल्याचं बोललं जातंय। धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी।